राहतात ना, त्यासाठी म्हटले की वसुदैव कुटुंबकमेवच प्रतीक्षातून समागम आहे म्हणजे सत्संग. कारण दास चाललेला गाडीवरून आणि दासच्या गाडीची हवा गेली सत्संगाची. हवा गेली आणि तेवढ्या सत्संगी एक मित्र आला सत्संगी. दासनं त्याला हात केल्यावर त्याने घेतलं गाडीवर सत्संगाची. त्यालाही सत्संगी आध्यात्मिक सत्संगी आवड होती सत्संगाची. सत्संगी त्यानं दासला प्रश्न विचारला की सत्संगाची देव अंग संघ म्हणताय, सत्संगाला जाताय म्हणले, मग समागम करायची काय गरज आहे म्हणले सत्संगाची. दासनं काय त्याला सत्संगी उत्तर दिलं नाही. पुढे गेल्यावर त्याची सुद्धा गाडी सत्संगी हवा गेल्यावर मग आता म्हणले ह्याला उत्तर देऊया म्हणले सत्संगाची. मग सत्संगी दासनं त्याला म्हणले की हवा सगळीकडे म्हणताय, मग मार म्हणले हवा. आता सत्संगी हवा कसं मारू म्हणला, त्यासाठी म्हणले कॉम्प्रेसर लागते म्हणले सत्संगाची. मग म्हणले तसं म्हणले सत्संगाची देव अंग संघ आहे म्हणले, सत्संगाला जातोय, पण म्हणले जे कॉम्प्रेसर आहे ना म्हणले ते म्हणले तिथं समागम मध्ये आहे म्हणले सत्संगाची. तसं म्हणले सत्संगी तिथं पण म्हणले सत्संगी तिथं जाऊन म्हणले सत्संगी गुरुला म्हणले शरीरात जो बघतो ना सत्संग त्याच्या इतका म्हणले दुर्दैव कोण नाही म्हणले सत्संगाची. कारण अवताराने प्रमाणे येते की अवतार म्हणे गुरुच देव, यात मुळी शंका नाही म्हणले सत्संगाची. की सत्संगी अवताराने सुद्धा सत्संगी गुरुला सत्संगी देव मानले सत्संगी. मग तुमचा आमचा प्रश्न येत नाही सत्संगाची. कारण जेव्हा ही परिस्थिती जेव्हा अर्जुनाची झाली, श्रीकृष्णाला अर्जुन सत्संगाची फक्त देहात बघत होता, इतक्या जवळ राहून सुद्धा देहात बघत होता. पण जेव्हा सत्संगी याची अनुभूती जेव्हा अर्जुनाला झाली तेव्हा सत्संगी अर्जुन काय म्हणतो सत्संगाची की पाहता कीर प्रतिभासे येत नवलव काय असे, न पाहताही दिसे तो जैसा म्हणले सत्संगी. की म्हणले देवाला पाहायला गेलं तो दिसणे यात काय नवल नाही म्हणले सत्संगाची. सत्संगी देवाला पाहायला गेलं तो दिसणे यात काय नवल नाही म्हणले सत्संगाची. पण म्हणले न पाहताही दिसत तो जैसा म्हणले की म्हणले ज्याला बघायचं नाही ना तरी सुद्धा जर तो दिसत असेल ना सत्संगी तो परमात्मा आहे म्हणले सत्संगी, तो गुरु आहे म्हणले सत्संगी. असा देव सत्संगी तुमच्या आमच्यासाठी जीवनात आलेला आहे सत्संगी. त्याच देवाला सत्संगी बघायला तुम्ही आमच्यासाठी पुण्यामध्ये जाऊया सत्संगी. मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव सत्संगाची ठेवला. जशी अरदास प्रार्थना केली होती सत्संगाची, परमादरणीय गजानन गायकवाडजी 2 मिनिटं सुंदर अशा विचारासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल. सेवेला गेलेले जे महात्मे सत्संगजी गडदे महात्मे सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोलूया निरंकारजी. सत्संगाची प्रेमाने बोला. हा संगतच आहे महाराज समारंभ. अनुभव घेतला तर सगळा अनुभव आहे महाराज. नाहीतर घरावर फाटी लावलेले आहे कुत्र चावते सावध राहावा आणि घरात कुत्रच नाही, मग सगळं अवघड होऊन बसते सगळं. अनुभव चोळी उंच मोलाची सद्गुरू वाचून घेईन ग माझे मीच अंगभरले येईन. हा समारंभ आहे महाराज. समारंभाचा आनंद घ्यायचा असेल तर स्वतः जायला पाहिजे महाराज. जाऊन येणारे सांगतात सगळं महाराज, पण आपण स्वतः गेल्याशिवाय काय कळत नाही महाराज. पाहावे ग बाई पाहावे तरीच जन्मा यावे. आणि ह्या गुरुचं रूप जर पाहायचं असेल तर पुण्यामध्येच आहे महाराज. स्थान आहे आता आणि जवळ आलेलं आहे महाराज. पैसे नसलं तर बी रेल्वेने गेलं तर चालते फुकट महाराज, बिगर तिकीटच. तुम्हाला टीसी सुद्धा धरणार नाही महाराज, गॅरंटी आहे. पण अनुभव पाहिजे. अनुभव घेतल्याशिवाय कुठल्या गोष्टीचा घेत नाही महाराज. जर अनुभव तुम्ही आम्ही घेतला. कवटेमंगळमध्ये एक माळीन होती महाराज आणि म्हणाली महाराज आम्हाला दिल्लीला समारंभला यायचं आहे म्हणाली. रविवारची संगत महाराज. माताजी हरदास करा म्हटलं, 2 आठवड्यात काम नक्की होते म्हटलं. पहिल्या मंगळवारी एक पाटी घेतली महाराज, 300 रुपये उरलं. दुसऱ्या मंगळवारी पाटी घेतली, 350 रुपये उरलं. पैसे भरून रिकाम झाले माळीन महाराज. समारंभ करत राहिले महाराज. आपल्या मनात जर नक्की जायचं, आपल्या मनात आहे नव्हता 100% गुरु काम करतोय महाराज. फक्त गुरुवर विश्वास ठेवा महाराज. कन्नडमध्ये म्हणा आहे गुरु लिंगांग समय समर्पा यारगो यारो येला एलविनस. हा गुरु आहे महाराज. गुरु देणारा घेणारा आहे महाराज. आणि गुरुसाठी आपण जायला काय हरकत नाही. प्रेमाने बोला. सुंदर असा स्वानुभव सत्संगजी ठेवला. जसे की सत्संगजी समागमला जाण्याची ओढ सर्वांना व्हावी हाच भाव महात्मे ठेवत होते. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय गडदे जी सुंदर अशा विचारासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय रवी आयवळे जी सुंदर अशा गीतासाठी.
सर्व साथ संघाची प्रेमाने बोला. आमचं परमभाग्य सत्संग करण्याचा मोठा तुम्हाला प्राप्त होते. दासुद्धा आढावा सेवेला गेला होता. त्याच्यात सेवा जर बघितली ते सर्व गुरु करून घेत असते, पण आपली जायची इच्छा पाहिजे. तिथं मुंबईवरून एवढ्या माताजी आलते की त्यांच्या घरी सुद्धा नोकर होते, तरी पण ते सिमेंटच्या पाट्या घेऊन कॉन्क्रीटचं काम करत होत्या. किती भाव असेल त्यांचा. तेच आपण असंच प्रयत्न करूया. बघा राजंगराव सुद्धा अर्जुनाच्या घोड्याचं लगाम कृष्णाच्या हातात होतं. मग तसं आपलं संसारात असून सुद्धा आपलं लगाम सद्गुरूच्या हातात देऊया आणि समागमचा आनंद लुटूया. आपोआप ते संसार सांभाळून घ्यायला आपला. प्रेमाने बोला. हा सुद्धा सत्संगजी स्वानुभव सेवेसाठी महात्मे गेले होते. जशी अरदास प्रार्थना केली होती, परमादरणीय रवी आयवळेजी सुंदर अशा गीताची सेवा घेतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय अरुण शिंदेजी सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोलूया. सत्संगजी प्रेमानं बोला. चला पाहूया पुण्यनगरी 24 ते 27 जानेवारी. चला पाहूया पुण्यनगरी 24 ते 27 जानेवारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. चला पाहूया पुण्यनगरी. चला पाहूया पुण्यनगरी 24 ते 27 जानेवारी. 24 ते 27 जानेवारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. ज्ञान आणि कर्माचा संगम पहा. ज्ञान आणि कर्माचा संगम पहा. प्रेमानी नम्रतेचा स्वर्ग नवा. प्रेमानी नम्रतेचा स्वर्ग नवा. मानवतेने नटवूया सृष्टी सारी. मानवतेने नटवूया सृष्टी सारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. चला पाहूया पुण्यनगरी 24 ते 27 जानेवारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. आत्मसाक्षात्काराने जीवा उतरू. आत्मसाक्षात्काराने जीवा उतरू. खरे नाम निष्काम सेवा करू. खरे नाम निष्काम सेवा करू. सद्भाव उमलेला मन मंदिरी. सद्भाव उमलेला मन मंदिरी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. चला पाहूया पुण्यनगरी. चला पाहूया पुण्यनगरी 24 ते 27 जानेवारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. आला समागम संत निरंकारी. संत दर्शनाचा सुख सोहळा. संत दर्शनाचा सुख सोहळा. आनंद लाभेल जगा वेगळा. आनंद लाभेल जगा वेगळा. ज्ञानदीप उजळूया हृदयांतरी. ज्ञानदीप उजळूया हृदयांतरी. आला समागम संत निरंकारी.
आला समागम संत निरंकारी, आला समागम संत निरंकारी. चला पाहूया पुण्यनगरी, चला पाहूया पुण्यनगरी. 24 ते 27 जानेवारी, 24 ते 27 जानेवारी. आला समागम संत निरंकारी, आला समागम संत निरंकारी, आला समागम संत निरंकारी. सत्संगजी प्रेमानं बोला. सुंदर असं सत्संगाची गीत सद्गुरूच्या चरणी ठेवलं. सत्संगाची जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय अरुण शिंदेजी सुंदर अशा विचारासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय संदीप वळकुंडेजी सुंदर अशा गीतासाठी. प्रेमाने बोलूया. आदरणीय सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. बघा समजून 24, 25, 26 तारखेचे सर्व संत महात्मा आपण आतुरतेनं वाट पाहतोय. समजून तुमचं आमचं भाग्य आहे आणि ते भाग्य आपण आपल्या पदरात पाडून घ्यावं असं दासला वाटतंय. समजून दासने एक आमच्या 2 मित्रांना सांगितलं की बाबा असा असा समागम आहे आणि येता का. कारण दासने रात्री एका ठिकाणी उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न केला. समजून हे एक विस्ताराचं काम आहे. समजून ते महात्मा म्हटले शिकलेले आहेत, एकटा रिटायर मिलिटरीमॅन आहे, एकटा बिझनेसमॅन आहे. ते म्हटले तिथं जाऊन काय करणार आहेस. मेल्याशिवाय मी म्हटलं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्या पद्धतीनं तुला जिवंत स्वर्ग जर पाहायचं असेल तर त्या ठिकाणी यावं लागणार आहे. समजून तरीही त्या महात्म्याचा विचार बदलत नव्हता. तो बोलता बोलता सहज बोलून गेला. एवढा मोठा आपल्या इथे कुंभमेळावा चालू आहे आणि त्या महाराजांनी सांगितलं, त्या मित्रांनी सांगितलं की एक महाराज आहेत, मोठी कढई आहे आणि त्या कढईत बसून त्या पाण्याला तापून ती तपश्चर्या करत आहेत. ऐकून घेतलं. मी म्हटलं 2014 सालची कथा होती. दासही कच्चा गुरुचा चेला नव्हता. दासला थोडा राग आला आणि राग आल्यानंतर त्या महात्म्याला सांगितलं, तू त्या महात्म्याचं सांगतोस की कढईत बसून उकळत्या पाण्यात तपश्चर्या करतोय. माझा गुरु मेलेल्या माणसाला जिवंत करतोय, ही माझी गुरुची कृपा आहे. तुला जर खरंच पाहायचं असेल तर समजून चल म्हटलं, एकदा बघ तर. समजून त्या महात्म्याचं एवढं सांगितल्यानंतर 99% होकारार्थी शब्द आलेला आहे, फक्त 1% राहिलेला आहे. तुम्ही संत महात्मा आहात, सर्वांनी आशीर्वाद द्या. तर वेगावेगानं ते महात्मा येऊन पोचले तर बरंच आमच्या संतजवाडी सत्संगातला बळकट मिळेल. तुम्ही सर्वांनी आशीर्वाद देऊन हा समागम पार पाडूया. समजून आपण समागम ठिकाणी 100% जाऊन पोहोचतोय. रात्री आदरणीय कुमार महाराज होते, विनू महाराज होते, त्या ठिकाणी हाच विषय झाला. समजून समागमला आपण गेलेलो आहोत, फक्त समागमच करावा. नाहीतर आपण आदरणीय आपले गायकवाड महाराज सांगतात की दास अगदी सांगत नाही, कारण ध्येय असतं आपलं समागमाचं आणि जातोय भटकत आपण दुसरीकडे. समजून गेलेलाचा काहीही उपयोग होत नाही. फक्त आणि फक्त मग आपण घरात बसून आपला हा कार्यक्रम बघितला तर अति आनंद होईल. कारण तसं न करता समजून ज्याच्यासाठी गेले तेच ध्येय आपण आपल्या स्वाधीन करूया आणि आपला परलोक सुखी करूया. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव ठेवला सत्संगाची. अशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय संदीप वळकुंडेजी सुंदर अशा गीताची सेवा घेतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय अश्विनी वळकुंडेजी सुंदर असा विचारात्वा गीताचा. आदरणीय सत्संगाची प्रेमाने बोलूया. क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली, क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली. आम्हास तारण्याला सद्गुरु माया आली, आम्हास
सद्गुरु माया या सुखाची पुन्हा भेट झाली क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे ब्रह्मज्ञान देण्याची या जगताला सद्गुरु या युगात साकार झाला ब्रह्मज्ञान देण्याची या जगताला सद्गुरु या युगात साकार झाला देण्याची या जीवाला सुखाची सावली देण्याची या जीवाला सुखाची सावली आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे सद्गुरु राय तुझी महिमा पार या जीवनाला दिला तुझी आधार सद्गुरु राय तुझी महिमा पार या जीवनाला दिला तुझी आधार दिलेस खरे प्रेम दया तूच केली दिलेस खरे प्रेम दया तूच केली आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे क्षणात या शिवाची पुन्हा भेट झाली क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे जशी वासराला गायीची माया सद्गुरु देई सदा ममतेची छाया जशी वासराला गायीची माया सद्गुरु देई सदा ममतेची छाया महिमाया सद्गुरुची कधी पुन्हा घडली महिमाया सद्गुरुची कधी पुन्हा घडली आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे विनंती तुझला सागराची धूळ कोणी राहो तव चरणाची विनंती तुझला या सागराची धूळ कोणी राहो तव चरणाची तुला देई आशीर्वाद तुला देई आशीर्वाद ही आनंदाची ज्योती आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली क्षणात या सुखाची पुन्हा भेट झाली आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आम्हास तारण्याला सद्गुरु माया रे आदरणीय शास्त्री प्रेमाने बोलूया सुंदर असा भाव ठेवला सत्संगजी जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय अश्विनी दोडमेशीजी सुंदर अशा विचारात वा गीताची सेवा घेतील तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय झुले माताजी सुंदर अशा गीत अथवा विचारासाठी प्रेमाने बोलूया आदरणीय सत्संगतजी प्रेमाने बोला बघा सत्संगतजी आज आपल्या सत्संगचा विषय सत्संगतजी संत समागम सत्संगतजी पुण्याचा सत्संगतजी 4च दिवसामध्ये येऊन ठेपलेला आहे सत्संगतजी सर्वांची जाण्यासाठी ओढी तिकडेच लागलेले आहे सत्संगतजी दासीला एक उदाहरण सांगावं असं वाटतंय सत्संगतजी बघा सत्संगतजी पुरुषामध्ये जास्त काही नाही पण महिलांच्या मध्ये असं बऱ्याच वेळेला होऊन जातं की सत्संगतजी समागमला गेल्यानंतर कारण दासीही पहिल्यांदा गेलती सत्संगतजी त्यावेळेला दासीलाही तो अनुभव आलाय सत्संगतजी
एक दोन महिला असतात सत्संगतजी, आणि एक असते श्रीमंत घरातली आणि एक असते गरीब घरातली सत्संगतजी. मग सत्संगतजी श्रीमंत घरातली महिला असते सत्संगतजी, ती भरपूर सोनं घालून आलेली असते सत्संगतजी, सुंदर सुंदर कपडे सत्संगतजी, राहण्याची व्यवस्था सुंदर सत्संगतजी. मग सत्संगतजी तिच्याकडे बघून सत्संगतजी ती गरीब महिला असते सत्संगतजी, तिला असं वाटून जातं की खरोखरच गुरुची कृपा हिच्यावरती किती झाली आहे सत्संगतजी, आणि हिचा भाव कसा असेल सत्संगतजी. सत्संगतजी मग ती गरीब महिला का नाही सत्संगतजी हळूहळू सत्संगतजी तिची ओढ लागते की सत्संगतजी हिला मी पण विचारावं की हिच्या बाबतीत असं काय आहे सत्संगतजी की तिच्याकडे एवढं सगळं काय आहे सत्संगतजी. मग सत्संगतजी ती श्रीमंत असणारी महिला सत्संगतजी समोरच राहिलेली असते सत्संगतजी पंडालमध्ये सत्संगतजी, आणि ती गरीब महिला सुद्धा सत्संगतजी समोर राहिलेली असते. ते एकमेकांकडे बघत असतात सत्संगतजी. त्यावेळेला सत्संगतजी एक वेळ अशी येते की सत्संगतजी ते एकमेकीच्या जवळ जाऊन बसतात आणि चर्चेचा विषय चालू होतो सत्संगतजी. पण त्यावेळेला सत्संगतजी ती गरीब महिला म्हणते की तुम्ही किती सुंदर कपडे घातले आहात, किती सुंदर सुंदर दागिने तुमच्याकडे आहेत, आणि आमच्याकडे बघा सत्संगतजी आमच्यावर का गुरुची कृपा होत नाही सत्संगतजी. मग सत्संगतजी ह्या दुनियेमध्ये तर सत्संगतजी खोटे दागिने घालून सत्संगतजी ते खरे आहेत म्हणून सांगत मिरवणारे सत्संगतजी भरपूर आहेत सत्संगतजी. पण सत्संगतजी ती श्रीमंत असणारी महिला तिचा भाव बघा सत्संगतजी, ते खरे असलेले दागिने सुद्धा ती त्या महिलेला वाईट वाटू नये म्हणून सत्संगतजी म्हणते की अहो छे म्हणते माझीही परिस्थिती तुमच्यासारखीच आहे म्हणते, आणि हे खरे नाहीत म्हणते, हे बँटिकचे आहेत म्हणते सत्संगतजी. पण तो भाव बघायचा असेल तर सत्संगतजी फक्त आणि फक्त एक वेळ समागम करावा सत्संगतजी. आणि सत्संगतजी असलं एवढंच वाटतं की सत्संगतजी तो भाव बघायचा असेल तर सत्संगतजी फक्त आणि फक्त समागम मध्येच बघायला भेटेल सत्संगतजी. म्हणून सत्संगतजी एक वेळ तरी आपण समागम करूया आणि आपल्या इहलोक आणि परलोक सुखी करूया. सत्संगतजी प्रेमाने बोला, प्रेमाने बोलूया. धन्यवाद. बघा सत्संगजी आज विशेष साप्ताहिक सत्संग आणि तुम्हा मला आशीर्वाद देण्यासाठी ब्रँचमुखी सत्संगजी परमादरणीय संदीप साळुंकेजी सत्संगजी सद्गुरु स्वरूप महात्मे या ठिकाणी प्रस्थान करत आहेत सत्संगजी. तर आपण सद्गुरूच्या जयघोषामध्ये त्यांचं स्वागत करूया. सद्गुरु माता सुरेशा सविंदर हरदेवजी महाराज की जय. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय जुरे माताजी सुंदर अशा गीतात्वा विचाराची सेवा घेतील. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय दत्तात्रेय यादवजी सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोलूया. धन निरंकार जी. बड़े प्यार से कहना धन निरंकार जी. सत्संग मोठ्या प्रेमाने बोला. मुराळ्याला उशीर झाला, मुराळ्याला उशीर झाला, तुम्ही लागा तयारीला. निघाल पिकअप चला की जाऊया समागमला. निघाली पिकअप चला की जाऊया समागमला. निघाली पिकअप चला की जाऊया समागमला. मुराळ्याला उशीर झाला, मुराळ्याला उशीर झाला, तुम्ही लागा तयारीला. निघाली पिकअप चला की जाऊया समागमला.
पिकअप चलत जाऊया समागमाला निघाले पिकअप चलत जाऊया समागमाला निघाले पिकअप चलत जाऊया समागमाला निघाले पिकअप चलत जाऊया समागमाला सत्संगाच्या मोठ्या प्रेमाने बोला सुंदर असं गीत सात्संगाची झालं, समागमला जाऊन आल्यागत वाटलं. सात्संगाची प्रेमाने बोलूया. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय दत्तात्रय यादवजी सुंदर अशा विचारासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय वंदना शिंदेजी सुंदर अशा गीतासाठी. प्रेमाने बोलूया. सात्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. धन्याचं दिन संत दर्शनाचा गेला अनंत जन्माचा सीन. खरोखरच समागम 3-4 दिवसावरच आलेला आहे. सर्वांची उत्कंठा लागलेली आहे की मला कसं पोहोचता येईल. बऱ्याच जणांनी सेवेचा पण आनंद घेतला, ॲडव्हान्स सेवेचा. दासलाही पोचण्याचा योग प्राप्त झाला. भरपूर असा आनंद मिळाला सत्संगाची. जो समागम करून आनंद मिळत नाही तो ॲडव्हान्स सेवेमध्ये आनंद घेण्याचा लाभ दासला. आणि सहयोगी महात्मा होते, माता बहिणजी पण बऱ्याच होत्या. खूप खूप आनंद वाटला. तर आपलं पण ध्यान बनलं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त नवीन माता बहिणजी किंवा महात्म्यांना कसं नेता येईल आपल्याला. आपली जुनी तर येणारच आहेत सर्वजण, बस आणि ट्रॅव्हल्स केलेलीच आहे, सेवादलसाठी पिकअप जाणारच आहे आणि आम्ही पण मागून येणारच आहे सत्संगाची. पण प्रत्येकाचं ध्यान पाहिजे की नवीन महात्मा कसं नेता येईल. तसंच माताजींचं ध्यान सत्संगाची पुण्याला कार्यक्रम घेण्याचं का असावं, कारण का सत्संगाची बाबा बुटासिंहांच्या काळामध्ये बुटासिंहांचे महाराज महात्म्यांच्या खिशातून जबरदस्तीनं माया काढून सेवा करत होते. तसं आता जबरदस्तीनं काढण्याची गरज नाही. तुम्हाला जवळ सेवा दिला की तुमचं किती ध्यान बनतंय सेवा करण्याचं, तनानं मनानं आणि धनानं. सत्संगाची तनानं बरेच जण करून आले, मनानं म्हणजे सत्संगाची एखाद्याला नवीनला कसं नेता येईल ही मनाची सेवा आहे. आणि धनाची सेवा तर 1 महिना झाला चालू आहे. 3-4 बुक भरत आलेले आहेत. शेवटचं बुक राहिलं आहे. जे पण अजून कोण वंचित असतील सेवा करण्यापासून तर त्यांनी सेवा करण्याचा मौका चुकवू नये. तर सत्संगाची दासला पण आशीर्वाद द्या की ह्या समागमला पोचता यावं. कारण दासनं कुठल्या गाडीमध्ये नाव लिहिलेलं नाही, पण 4-5 महात्मे तर संघ जाताना घेऊन जायचं ध्यान. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव ठेवला सत्संगाची. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय वंदना शिंदेजी सुंदर अशा गीतासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय गायत्री शिंदेजी सुंदर अशा विचारासाठी. प्रेमाने बोलूया. धन्यकारजी. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. आदरणीय सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोला. बघा सगळी महात्मे माता बहिणजी समागमचा विषय सांगतात, त्याच्या विषयावर बोलतात, गीतं गातात. इतका आनंद होऊन जातो की मला एवढं भरभरून येतं की मला पण समागमला जायचं आहे आणि समागमचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून त्या समागममध्ये मला पण जायचं आहे. म्हणून सर्व माता बहिणजींच्या आणि महाराजांच्या चरणी माझा कोटी कोटी धन्यवाद. गिरणीवाल्या दादा, गिरणीवाल्या दादा, काही बघता वळून, गिरणीवाल्या दादा, काही बघता वळून, समागमला जायचंय मला द्याव दळून, समागमला जायचंय मला द्याव दळून, समागमला जायचंय मला द्याव दळून. समागमला जायचं मला द्याव दळून, समागमला
सुंदर असं गीत सात्संगजी ठेवलं. वेळेनं सुद्धा मर्यादा गाठत आलेली आहे सात्संगजी. सत्संग शेवटच्या प्रहरी सात्संगजी निघत आहे. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय गायत्री शिंदे बहिणजी सुंदर अशा विचारात्वा गीतासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय सचिन देसाईजी 2 मिनिटे विचारासाठी. प्रेमाने बोलूया कारजी, प्रेमाने बोला निरंकार. आदरणीय सासू मोठ्या प्रेमाने बोला. समागम तर आहे पुण्यामध्ये, पण असं वाटत आहे की आपल्या घरातच जणू काही लग्न आहे. एवढा छान की जवळ आपण 1 लाख रुपये देऊन डीजे लावून जेवढा आवाज निघत नाही तेवढे सगळ्यांना ताट भरलंय की आता आम्ही निघालोय समागमला, असं एखाद्या लग्नासारखं वातावरण झाले, ते पण सलगरमध्ये. आणि पुण्यामध्ये कसं असेल आता वातावरण, त्यासाठी आपण पुण्याला एकदा गेलंच पाहिजे. सद्गुरूकडे आपण अरदास करूया की सर्वजण आपण एकही महापुरुष राहताक्रमाने की सर्वांनी आपण समागमला पोहोचूया आणि तिथला आनंद घेऊया. सर्वांची परिस्थिती चांगली आहे, जगात कितीतरी लोक आहेत तर सगळेच काही जाऊ शकणार आहेत पुण्याला, पण आपण भाग्यवान जे तेवढेच आहे तेवढे आपण पुण्याला जाऊ शकणार आहे. सगळ्यांना मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय सचिन देसाईजी 2 मिनिटे विचारासाठी, तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय सागर चंद सरजी, ते देखील 2 मिनिटे विचारासाठी. आदरणीय सात्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. सात्संगजी खरोखर दासला देखील खूप आनंद होतोय. सात्संगजी दासला देखील अभ्यास केली दासनं की आजची सत्संग समागम विषय आणि सात्संगची समागम चांगली नादखुळा झाली पाहिजे. आणि सात्संगजी खरोखर सात्संगजी एकदम नादखुळा सत्संगाचे झालेले आहे. सात्संगजी दास मासवडीला गेला होता मुखी महाराजांच्या बरोबर, आणि सात्संगजी तिथे निवेदन देताना सात्संगजी मुखी महाराजांच्या मुखातून एक शब्द गेला होता की मुंबईवरून संदीप साळुंखे महात्माजींची सेवा आहे, तुम्ही सगळेजण यायचंय बरं का, प्रेमाने बोला. सात्संगजी सांगण्याचा भाव आहे की तुमची सर्वांची उपस्थिती बघून सात्संगजी असं वाटतं की मुंबईचेच नाहीत महाराज,
सत्संगाची मुंबईच नव्हं तर दिल्लीच्या लेवलचे महाराज आहेत सत्संगाची. प्रेमाने बोला. सत्संगाची खरोखर सत्संगाची आनंद आहे. सत्संगाची असा जर सत्संगाची आनंद सत्संगाची कुठे घेता येत असेल तर फक्त आणि फक्त सत्संगमध्ये आहे. सत्संगाची मुख्य महाराजांनी एक आदेश दिला तर सत्संगाची आज थंडी असू दे तर काय असू दे, मासळवाडी आटपाडकर वस्ती किती जरी सत्संगाची काही काम असलं, काही जर सत्संगाची त्रास असला, काही पण असू दे, पण सत्संगाच्या आदेशाचं पालन तुम्ही सर्वजण करता. यामध्ये सत्संगाची यासारखा दुसरा आनंद कुठला नाहीये. सत्संगाची खरोखर सत्संगाची म्हटलेलं आहे की पानी में डूबे तो मृत्यू निश्चित है, पानी में डूबे तो मृत्यू निश्चित है, और सत्संगाची भक्ति में डूबे तो मुक्ति निश्चित है. पानी में डूबे तो मृत्यु निश्चित है, भक्ति में डूबे तो मुक्ति निश्चित है. जिसने इस संसार को रचाया है, जिसने इस संसार को रचाया है उसे भगवान कहते हैं, और हम जैसे सामान्य जीवों का उद्धार जो करते हैं उसे सद्गुरु कहते हैं. सत्संगाची हे सद्गुरुच करू शकतो, सत्संगाची दुसरं पण करू शकत नाहीये. सत्संगाची मगाशी सुंदर अशी सत्संगाची गीतं झाली. सुजाता शिंदे महात्माजींनी गीत घेतलं, झुरे माताजींनी घेतलं सत्संगाची, प्रियांका देसाईजींनी घेतलं सत्संगाची, वंदना शिंदे माताजींनी घेतलं. सगळ्यांच्या गीतातून सत्संगाची गीत सुंदर झालं. सत्संगाची सगळ्यांच्या गीतातून फक्त एकच उद्देश होता की समागमला जायचंय. कारण सत्संगाची तिथं स्वर्ग आहे आणि साक्षात सत्संगाची त्रिलोकीचा मालक हा सद्गुरु तिथं अवतरणार आहे. सत्संगाची त्याच्या दर्शनासाठी जायचंय. फक्त सत्संगाची बाकी आता काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपल्याला त्या समागमला जायचंय. सत्संगाची मुख्य महाराजांची सेवा होती मंगसुळीला आणि सत्संगाची एक दृष्टांत सांगितला होता छोटासा त्यांनी की सल्ला नको साथ पाहिजे. प्रेमाने बोला. सत्संगाची आणि दासला सत्संगाची मगाशी आठवलं सत्संगाची की तुमच्या सगळ्यांच्याकडे बघून की सत्संगाची सल्ल्यापेक्षा साथ तुम्ही सगळेजण जास्त द्यायला. प्रेमाने बोला. कारण सत्संगाच्या निरंकारी मिशनला सत्संगाची याचीच गरज आहे. कारण सल्ल्यापेक्षा सत्संगाची साथ जर दिली ना सत्संगाची इथं बसायला सुद्धा जागा राहणार नाही. सत्संगाची दरवर्षी सत्संगाची गजानन अजितराव महात्माजी ट्रॅव्हलची व्यवस्था करतात. सत्संगाची त्यांचं काही काम असतील, पण सत्संगाची ह्या वेळेला सत्संगाची बेळंकी सत्संगाकडे सत्संगाची ही सेवा आलेली आहे. गोष्टी सर, चंद सर, आमचे सलगरचे मुख्य महाराज सत्संगाची, या सर्वांनी सत्संगाची तुम्हाला जाण्यासाठी सत्संगाची एकदम उत्तम प्रकारे सोय केली आहे. झुरे माताजींनी सत्संगाची गीतातून सांगितलं की पिकअप केले चला सत्संगला, पण सत्संगाची मुख्य महाराजांचा आदेश होता की ट्रॅव्हल्सनं जायचं सत्संगला. प्रेमाने बोला. आणि सत्संगाची तुम्हाला कसलाही त्रास होऊ नये यासाठी सत्संगाची एसटीची सोय केलेली आहे, ट्रॅव्हलची सोय केलेली आहे. फक्त आपल्याला तिथं जाऊन काय करायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. सत्संग तिथल्या आनंदासारखा दुसरा कुठला आनंद नाहीये सत्संगाची, फक्त तोच आपल्याला प्राप्त करायचा आहे. खरोखर सत्संगाची मुख्य महाराजांना सत्संगाची साथ देणारे ते भरपूर आहेत आणि सत्संगाची अशीच त्यांची जर साथ राहिली तर सत्संगाची आपल्या या सलगर ब्रँडचं सत्संगाचे नाव दिल्लीत गाजायला देखील वेळ लागणार नाहीये सत्संगाची. कारण जिथं सेवेसाठी जाईल तिथं सत्संगाची मुख्य महाराजांचे पहिल्यांदा गेल्यावर आम्हाला विचारतात मुख्य महाराज आले नाहीत का? प्रेमाने बोला. आम्ही आम्ही राहिलं बाजूला. प्रेमाने बोला. सत्संगाची का असं मनाची धारणा होती, तेवढं सत्संगाची त्यांनी सर्वांना प्रेम दिलेलं आहे. दास कुठं पण जाऊ दे सेवेसाठी तुमचे मुखी एक नंबर आहे म्हणतात. प्रेमाने बोला. आणि सत्संगाची असा जर भाव असेल, सत्संगाची आपल्या मुखीचं सत्संगाची प्रत्येक ठिकाणी जर नाव निघत असेल तर त्या नावाला जपणं सत्संगाचे आपलं काम आहे. प्रेमाने बोला. आणि ते सत्संगाचे आपल्याला करायचं आहे. संत समागम सत्संगाची येणारच आहे. सत्संगाची कुणाला सुट्टी मिळणार नाही असं काय होणार नाही. फक्त गुरुला अरदास करायची आणि मला सत्संगला जायचं आहे हा जर मनामध्ये भाव वाटला ना सत्संगाची न देणारा देखील सत्संगाची सुट्टी तुम्हाला देईल. फक्त सत्संगाची विश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच सत्संगाची विश्वास या सद्गुरूच्या चरणावरती ठेवूया. भरपूर अशी अमृतवाणी आपल्याला सत्संगाची श्रवण करायला मिळणार आहे. सत्संगाची दत्ता महाराज अडवान्स सेवेसाठी गेले होते. सत्संगाची आनंद मगाशी त्यांनी सांगितला की आनंद झाला अडवान्स समागमला, पण सत्संगाची ते एकटेच गेले होते का? प्रेमाने बोला. सत्संगाची जाताना नवीन 4, 5, 10 असतील सत्संगाची त्यांना घेऊन गेले ते, त्यामुळे सत्संगाची तो आनंद प्राप्त झाला. मग सत्संगाची म्हणून दासनं मगाशी म्हटलं की सल्ला नको साथ पाहिजे. आणि अशी जर सत्संगाची संत महात्मे जर सत्संगाची गजानन अजितराव महाराज असतील, बाकीचे भरपूर इथं संत महात्मे असतील, मुखी महाराजांना सत्संगाची अशी जर साथ असेल तर सत्संगाची त्याच्यासारखा दुसरा काय आनंद आहे? प्रेमाने बोला. हाच आनंद आपल्याला टिकून ठेवायचा आहे. एक शायर म्हणतात की जाम पे जाम पीने से क्या फायदा, शाम को पिओगे सुबह उतर जाएगी. जाम पे जाम पीने से क्या फायदा, शाम को पिओगे सुबह उतर जाएगी. हरि नाम का एक प्याला पिले बंदे तेरी जिंदगी सवर जाएगी. तोच सत्संगाची हरिनामाचा प्याला आपण पिलेला आहे. तो याच सत्संगाची धुंदीमध्ये राहूया, त्याच सत्संगाची आनंदात राहूया आणि यात पुण्यामध्ये जाऊन त्या सद्गुरू माऊलीचं दर्शन घेऊन आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया. प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. सत्संगाची बघा आत्ताच अरदास केली सद्गुरूचरणी की पुढच्या रविवारी सत्संगाची आपली सत्संग अधिकृतरित्या सत्संगाची नसणार आहे. कारण 21 ते 28 या दरम्यान
समागम या कारणामुळे नसणार आहे सत्संग, त्यामुळं आज 10 मिनिट सत्संगाची वेळ मागून घेतलेली आहे सद्गुरूची. तरी सर्वांनी सत्संगाची याचा आनंद आपण घ्यायचा आहे. जशी अरदास प्रार्थना केली होती परमादरणीय सागरचंदजी, आणि तदनंतर आखरी गीताची रचना परमादरणीय प्रशांतजी, दोन्ही कडव्यामध्ये प्रेमाने बोलूया. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची तुम्हा संत महात्म्यांच्या चरणी प्रथम दास माफी मागतोय, कारण यायचं ध्यान असून देखील थोडासा म्हणजे अगदीच भरपूरच वेळ झाला. त्यामुळं पहिल्यांदा सद्गुरु चरणी आणि तुम्हा सर्व संत मायबाप चरणी माफी मागून दास समाजविषयीच बोलणार आहे. कारण आमचे बेळंकीचे जे तेज प्रचारक म्हणून ओळखले जाणारे आमचे महात्मा आहेत सचिन महाराज यांनी बरंच काही आपल्याला समाजाविषयी सांगितलं. गाड्यांचा जिकर झाला की गाड्यांची सोय अगदी छान पद्धतीने झालेली आहे. फक्त यायचं आहे आणि गाडीमध्ये बसायचं आहे, एवढंच आपलं राहिलेलं आहे. एक बस आणि एक ट्रॅव्हल. बघा, माताजींचा आपल्यावरती इतका कृपा आशीर्वाद आहे, कारण महिलांच्या वरती तर जास्तच झालेला आहे. कारण बस मिळत नव्हती, पण मुखी महाराज अगदी म्हणजे आपण हात धुवून पाठीमागे लावलं तर म्हटलं तरी चालेल, स्वतः गेले, स्वतः तिथं पोहोचले आणि न मिळणारी बस देखील त्यांनी अगदी नामस्मरणानं ती ओढून आणली. आणि तुम्हा सर्व ज्या महिला असतील या महिलांच्यासाठी हाफ तिकिटावरती ही बस आलेली आहे. तुम्हाला त्या बसमधून 250 रुपये जायचं आणि 250 रुपये यायचं, असं 500 रुपयामध्ये तुम्हाला समागम भेटणार आहे. आणि ट्रॅव्हलची जी सोय आहे, या ट्रॅव्हल्स दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याला. असं काही नाही आहे की महिला आहे म्हणून मी मग बसमधूनच यायचं का. आणि बस देखील अशी नाही आहे की जे आपला डब्बा वाजत येतो तशी लाल परी नाही आहे. बस देखील ACR चांगली बस आहे, 2 सीटर बस आहे. जशी ट्रॅव्हल्स 2 सीटर असते सेम तशीच बस देखील आपण अवेलेबल केलेली आहे. त्या बसमधून असेल अथवा ट्रॅव्हल्स मधून असेल, बसमध्ये आपल्याला 500 मधून महिलांच्यासाठी यायचा आणि जायचा प्रवास होणार आहे. आणि पुरुषांच्यासाठी जे महापुरुष असतील यांच्यासाठी 1000 रुपये, 500 रुपये जायचं आणि 500 रुपये यायचे, असा प्रवास आपला होणार आहे. ही माया आहे. मायेचा विचार न करता आपल्याला सत्संगमध्ये इथं आजच सर्वांनी, जेवढे महापुरुष असतील, माता बहिणी असतील, या सर्वांनीच समागमला जाण्यासाठी नाव द्यायचं आहे. कारण समागमला जायचं का हे आता बराच वेळ झाला तुम्ही सर्वजण ऐकत आहात. कारण माझा 3 लोकांचा मालक आज इथं पुणे नगरीमध्ये अवतरतोय, स्वतः येतोय माझ्या भक्ताच्या भेटीला. मग भक्तानं न जाणं म्हणजे देवालय द्यायला, पुढचं मी म्हणत नाही, असं व्हायला नको. कारण देव स्वतः आपल्या भेटीला येतोय, भक्तांच्या भेटीला येतोय, तुमच्या हाकेला धाव घेतोय. आपण देखील गुरुच्या भेटीला सर्वांनी जायचं आहे. आणि आपलं जो आज मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या मनुष्य जन्म सार्थकी लावायचा आहे आणि सर्वांनी समागमला पोहोचायचं आहे. आज सत्संग समाप्तीनंतर सर्वांनीच इथं जेवढे उपस्थित आहेत त्या सर्वांनी इथं नावं द्या आणि समागमला जाण्यासाठी सगळ्यांनीच तयार व्हायचं आहे. 23 तारखेला आपण 4 वाजता इथून निघणार आहोत. सर्व संत महापुरुष, माता बहिणजी सर्वांना पुन्हा एकदा दास विनंती करतोय की आपण समागमसाठी नावं द्यायची आहेत. दास जास्त शब्दांचा आधार न घेता इथंच थांबतोय. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. सद्गुरु स्वरूप महात्म्यांचा सत्कार परमादरणीय पुष्पा शिंदेजी सत्कारासाठी यायचं आहे. परमादरणीय पुष्पा शिंदेजी. सद्गुरु स्वरूप महात्म्यांचा सत्कार परमादरणीय पुष्पा शिंदेजी करतील. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल
आखरी गीतासाठी परमादरणीय प्रशांत जी. सत्संगजी प्रेमाने बोला. चला हो चला हो चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवाला प्रेमाने बोला. आता सर्वांची नावे सत्संगजी मंगलाचरणामध्ये होईल. सर्वांनी मंगलाचरणाला साथ द्यायची आहे. हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका बस रहा तेरा रूप दीन काल है सत्य तू मिथ्या है संसार
माता सुदीक्षा सविंदर हरदेव महाराज की जय. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सासंगाचे प्रबंधक महात्मा, सेवादलचे महापुरुष बहिणजी, आमचे महात्मा, तुम्ही सर्व संत महापुरुष माता बहिणजी यांच्या पवित्र पावनचरणी दास महाराजाचा कोटी कोटी धन्यकार एवं नमस्कार. मोठ्या प्रेमाने बोला. एवढ्यात जो संपला काय? गीतं कसली कसली झाली, सासंगात प्रेरणा मिळाली, सुंदर भाव सासंगात प्रत्येक संत महापुरुष या ठिकाणी समागम विषयी सासंगात विवेचन करत होते. दासला या गोष्टीचा आनंद आहे, समाधान वाटतं. सासंगत विशेष अशी गुरुची कृपा सासंगत तुम्हा सर्व संत महापुरुषांच्यावरती आहे, आपल्यावरती आहे सासंगत. कारण या 15 दिवसामध्ये अनेक साक्षात्कार सासंगत सद्गुरूनं करून घेतले. सासंगत प्रेमाने बोला. दास तिथून सुरुवात करतोय. कारण ज्यावेळी 31 तारखेला झोनल साहेबांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये मीटिंग झाली 31 डिसेंबरला सासंगत, आणि सासंगत त्याच्यामध्ये आदेश आला की समागम सेवा सासंगत आपल्या ब्रँच मध्येच करायची आहे, जे आपण तिथं जाऊन करत होतो. सासंगत समागम मध्ये गेल्यानंतर आपण करत होतो की सासंगत समागम सेवा करायची आहे म्हणून तिथे करत होतो. पण सासंगत प्रत्यक्ष आदेश आला की आपल्या ब्रँच मध्ये सासंगत ती सेवा करायची आहे. आणि सासंगत तिने 2 वर्षाचा इतिहास वाचून दाखवला की म्हटले 2023 ला तुमच्या सलगर ब्रँचची समागम सेवा किती झाली होती, 24 ला किती झाली आणि 25 ला किती होणार आहे. सासंगत सांगितलं. सासंगत 23 ला आपल्या ब्रँच मधून सेवा झालेली होती 13,000 रुपये समथिंग काय तर लिहून घेतले सासंगत. समागम सेवा ते आता आपण समागमाला जातोय ना, ती सेवा 13,000 झालेली होती. आणि सासंगत 24 ला झाली होती 24,000. आणि आता म्हटले जर 25 ला सासंगत यात ग्रोथ झाली तर तुमची ग्रोथ आहे म्हणले, नाहीतर तुम्ही मायनस यायला लागलाय सासंगत. आणि सासंगत त्या दिवशी होती 31 तारीख आणि सासंगत आपल्या त्या डिसेंबर मध्ये सासंगत सेवा गेली होती किती वाटतं 10,000 रुपये. डिसेंबर महिन्यामध्ये आपली समागम सेवा किती गेली होती 10,000 रुपये. सासंगत राहिले म्हटले समागमला 15 दिवस. आणि सासंगत आता काय करायचं, सासंगत मनामध्ये एक भ्रम येऊन जातो. सासंगत कमी झाले तर ब्रँचचं नाव खराब होणार, मुखी काम करत नाही सासंगत. शेवट येणार ना, कोणाला नाही विचारलं तर मुखीला तरी विचारणार. सासंगत मनामध्ये एक थोडासा हे येऊन गेलं. सासंगत म्हटलं हिने अगोदर सांगितलं असतं तर जरा बरं झालं असतं म्हटलं. सासंगत अचानक सांगितले म्हटलं 15 दिवसात समागम आला, 23 तारखेला तर महापुरुष जाणार, सेवा तर झाल्या म्हटलं 10,000. तसं म्हटलं जातात ना, ज्यावेळी समागमची तारीख डिक्लेअर होते ना त्यावेळी सद्गुरूनं सगळा समागम सासंगत करून घेतलेला असतो. कोणाकडं सेवा करायची, काय करायची ह्याचं सगळं प्रयोजन सासंगत त्यावेळी गुरुनं केलेलं असतं. सासंगत फक्त आमच्या मनाचा भ्रम असतो. सासंगत मी हे करतोय ते करतोय माझ्यामुळे होते. बऱ्याच जणांनी सांगितलं सासंगत आपण काय नाही, फक्त सासंगत तुम्हाला निमित्त बनवलेलं आणि त्या निमित्ताच्या माध्यमातून सासंगत ते कार्य करायचं. आणि सासंगत दास आला, अकाउंटवाले काही सासंगत मिटिंगला आले होते. सासंगत त्याच्या चरणावरती अरदास केलं, म्हटलं असं असं झालेलं आहे आणि सासंगत तुम्ही ती प्रेरणा द्यायची आहे आणि सासंगत सेवा करून घ्यायची आहे संत महापुरुषांच्याकडे. सासंगत खरोखर जसं मगाशी महात्माजींनी सांगितले की सल्ला नको साथ पाहिजे, सासंगत तिने भरपूर साथ दिली. सासंगत दोघेही सासंगत मग्न होऊन सासंगत त्या सेवेमध्ये अग्रेसर राहिले. आणि सासंगत सांगितलं की सासंगत प्रत्येकाने समागम मध्ये सेवा करायची आहे. सासंगत म्हटलं दासकडून एक बुक द्या म्हटलं, सासंगत काय होते बुक प्रेमाने बोला. आणि दासनं जरा ठरवलं, दास जरा जास्त बाहेर फिरतोय म्हटल्यानंतर सासंगत त्यांच्या दोघांपेक्षा आपल्या बुकात माया जास्त झाली पाहिजे. मनामध्ये सूक्ष्म अहंकार सासंगत, काय सूक्ष्म अहंकार सासंगत. आणि सेवा सगळेजण करायला लागले. सासंगत करता करता सासंगत जिथं 24 ला सासंगत आपल्या पूर्ण ब्रँचची सासंगत सेवा 24,000 गेलेली होती. दास काय सांगतोय, कारण प्रेरणा दिल्यामुळे सासंगत ज्याच्यावरती सद्गुरूचा आशीर्वाद झाल्यामुळं सासंगत आपल्या एका ब्रँच मधल्या महात्म्याने एकट्याने सेवा 35,000ची केली. समागम सेवा एका महात्म्याने सासंगत, नाव सांगणार नाही सासंगत, त्यांचा भाव असेल काही असेल सासंगत काही असेल सासंगत काय चिंतन केलं नाही, फक्त महापुरुषांनी प्रेरणा दिली. सासंगत
चिंतन करा की मला लागत तर 24च्या वर जाते की नाही, 10 वर आहे सासंग. म्हणजे गुरुचं नियोजन कसं असते बघा. आणि सासंगत ते बुक भरत आलतो सासंगत आणि म्हटलं सासंगत टॅली केली सासंगत माझ्या बुकाची. म्हटलं की 45-46 हजार माझ्या बुकात सेवा झाल्या. अकाउंटवाल्यांना विचारूया म्हटलं तुमचं किती झाल्या. मनामध्ये सासंगत 46 हजार झाले म्हटलं तर जरा आलो. महाराज म्हटले माझे 56 हजार झाले. सासंगत म्हणजे गुरुला काय सासंगत अपेक्षा असते बघा. सासंगत म्हटले तुझ्या मनात जरा करायला नाही, तुझ्या परत तिने जास्त केलं म्हटलं. म्हणजे सासंगत किती योगदान आहे सासंगत त्यांचं एका मुखात त्यांच्या सासंगत. म्हणजे जे टार्गेट होतं सासंगत गुरुनं सांगितलेलं होतं 24 हजार झाले, त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे. समथिंग सासंगत आज जर आम्ही ब्रँडची टोटल माया काढली तर निस्ता समागम सेवा 90,000 रुपये गेल्या. किती? आपल्या ब्रँच मधनं समागम सेवा 90,000 गेली. कोण करून घेतो? सासंगत मी करतो म्हटलं असतं तर झालं असतं गाव. किती पटीनं वाढलं सासंगत. फक्त सासंग तुमचा तो सेवेचा भाव आहे ना, गुरुप्रती असणारी निष्ठा आणि श्रद्धा सासंगत काम करते. अजूनही सासंगत महात्माजीने येता उभारून सांगितलं की म्हटले एक बुक राहिले, त्यातल्या पण निम्म्या पावत्या झाल्यात. अजून कोणाची इच्छा झाली असेल तरी सासंगत त्या ठिकाणी सेवा करू. तिने नेतात लाखापर्यंत सासंगत. आता काय अडचण नाही. फक्त सासंगत ज्याची कोणाची इच्छा राहिली असेल सासंगत त्यांनी ते त्या ठिकाणी सेवा करू शकताय. सासंगत फक्त सासंगत आम्ही काय करतो सासंगत आमची सोच सासंगत आमचा विचार सासंगत बदलला पाहिजे. कारण मला काय वाटतं, माझं काय पाहिजे सासंगत, ह्याच्या परास गुरुला काय वाटतं ना सासंगत हे बघणं फार महत्वाचं आहे. गुरुला काय पाहिजे हे बघणं फार महत्वाचं आहे. ते जर बघायचं असेल त्यासाठी सासंगत हा संत समागम आहे. काय आहे? संत समागम आहे सासंगत. मग सासंगत काय झालेलं होतं? प्रेमाने बोला. लय गंभीर झाला वाटतं. कुंभार होता कुंभार. प्रेमाने बोला. आणि सासंगत तो माती आणून सासंगत विविध गोष्टी सासंगत बनवायचा. आणि सासंगत त्यानं माती मळली सासंगत आणि तो चिलीम आमचा आजा वाढायचे त्यामुळे आम्हाला चिलीम माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे काय? ती एक चिलीम असायची बघा, त्यात तंबाखू भरून सासंगत वाढायचे. आमच्या अण्णा सारखं वाढायचे त्यामुळे आम्हाला माहिती सासंगत ती चिलीम. आणि सासंगत त्या चिलीमध्ये तंबाखू भरली सासंगत त्याला काडी ओढून सासंगत वडायचं. सासंगत ते काय होते वडताना सासंगत गरम होते. गरम वडलं की सासंगत आम्ही त्याला हात लावायला जायचं बारका असताना आणि ते पोळायचं. सासंगत काय व्हायचं? बोटाला पोळायचं, एवढं गरम व्हायचं सासंगत. मग काय झालं सासंगत बऱ्याचशा चिलमा सासंगत त्या कुंभाराने केलेल्या होत्या. आणि सासंगत चिलीम बनवलेल्या असताना सासंगत अचानक त्याच्या मनामध्ये आलं, त्यानं सासंगत बनवलेल्या चिलमी मोडल्या. बनवलेल्या चिलमी मोडल्या आणि सासंगत त्याला असं वाटलं की सासंगत चिलीम बनवल्या परत सासंगत मी मटक सासंगत म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मटक्याला काय म्हणताय? मटका किंवा पाणी ठेवताय त्याला काय म्हणतात? मटकच म्हणतात की प्रेमाने बोला. काय म्हणायचं ते म्हणा कर समजा. प्रेमाने बोला. सासंगत त्यानं काय चालू केलं? ती गाडगी बनवायला सासंगत मटकं बनवायला चालू केलं सासंगत. त्या चिलमीला पण सासंगत प्रश्न पडला की म्हटले आम्हाला तर सासंगत चिलीम बनवलेलं होतं, ह्यानं मोडलं सासंगत आणि सासंगत मटकी बनवायला लागला. ती सासंगत चिलीम त्या कुंभार दादाला म्हणते की दादा तू हे काय करतोय? नाही म्हटले माझा विचार बदलला, मी मटकी बनवणार आहे म्हटलं. त्यावेळी सासंगत ती चिलीम म्हणते अरे इंसान तूने सोच तू क्या बदली, मेरी जिंदगी बदल गई म्हटले. सासंगत तुझा विचार बदलल्यामुळे सासंगत माझी जिंदगी बदलली. का तर सासंगत मी ज्यावेळी सासंगत तुम्हाला चिलीम बनवलेला होतास मी गरम होत होते आणि सासंगत दुसऱ्यालाही पण चटक देत होते. दुसऱ्यालाही सासंगत नवीन नव्हे तर दुसऱ्याचा फुफ्फुस सासंगत हृदय बाद करत होते. एवढ्यामध्ये सासंगत मी स्वतः पण गरम होत होते आणि दुसऱ्याला पण गरम करत होते. आणि सासंगत तू विचार बदललास, मी स्वतः पण सासंगत माझ्यामध्ये पाणी भरतील, मटक्यामध्ये सासंगत त्या गाडग्यामध्ये पाणी भरतील, मी स्वतः पण थंड राहील आणि दुसऱ्याला पण थंड करेन. सासंगत चिंतन करायचंय. सासंगत गुरुनं सासंगत माझी सोच बदललेली आहे. सासंगत गुरुनं सासंगत मला ब्रह्मज्ञान दिलेलं आहे आणि सासंगत ते ब्रह्मज्ञानाचा विस्तार काय आहे. सासंगत विशालता कशाला म्हटलं जातं? सासंगत विशाल अंतकरण सासंगत कशाला म्हटलं जातं? ते बघण्यासाठी सासंगत संत समागम करायचं. आणि सासंगत तो समागम केल्यानंतर सासंगत जर माझं जीवन बदललं, माझं कर्म बदललं, माझं आचरण बदललं तर सासंगत माझं निश्चित जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. सासंगत म्हणून सासंगत जर जीवन बदलायचं असेल, सासंगत आपण इथं बसून 2 तासाची सत्संग करतोय, हे सत्संगचं मेन प्रयोजन काय आहे? सासंगत
त्याचं मूळ काय आहे हे जर बघायचं असेल तर सत्संगत आज समागम करणं गरजेचं. कारण सत्संगत दास काय एवढ्यासाठी सांगतोय, कारण सत्संगत महात्माजींनी चंद सर असतील, सत्संगत ते मुख्याध्यापक आहेत. 26 तारखेला झेंडा त्यांना फडकवायचा आहे, तरी पण सोडून सत्संगत आपल्याकडे यायला लागला. त्यांच्या अंडर जवळजवळ 15-20 शिक्षक काम करतायत सत्संगत, तरी पण सत्संगत ते म्हणतात की मी समागमला येणार आहे, माझं ध्यान आहे सत्संगत. काय आहे सत्संगत? आणि ते पण सगळ्यांच्या संघ सत्संग. नाहीतर आमची गाडी आहे की सत्संगत, आम्हाला पण माझी बायको पोरं घेऊन सत्संगत गाडीतून जाय येते आराम. काय समागमच करायचा आहे, तुम्ही या कशाने यायचे या, पण नाही सत्संग संत महापुरुषांची वृत्ती ती असते सत्संग की सगळ्यांना सत्संग, सगळ्यांना संघ घेऊन सत्संगत जावं. याचा आनंद सत्संगत ज्यावेळी एकोप्यानं जाईल ना त्यावेळी खऱ्या अर्थानं सत्संगत मिळतो. नाहीतर स्वतःसाठी महाराज कुत्र मांजर पण जगतं, स्वतःसाठी कुत्र मांजर पण जगतं सत्संग. टाकलं तर बरं, नाही तर दुसऱ्या दारात जातं सत्संग. मग सत्संगत हे प्रयोजन करण्यासाठी एवढाच विषय आहे की सत्संगत महात्माजींनी 3 दिवस सत्संगत झटत होते. प्रत्येक जण सांगत होते की आमच्या ब्रँच मध्ये एसटी झाली, आम्ही एवढ्यावर गेलो तेवढ्यावर गेलो, तुम्ही काय केलंय महाराज? काय काय जणांना विश्वासच बसला सत्संगत, हिने काय करत नाहीत म्हणून रेल्वेचं तिकीट काढलं सत्संग. ह्यांचं काय होईना म्हणून सत्संगत नियोजन लागणार म्हणून जरा गुरुच्या चरणावर दम पण काढायला लागते महाराज, लगेच तो खाल्ल्या खाल्ल्या रूप पण येत नाही सत्संग. मग सत्संगत सांगितलं महात्माजींना की जावा म्हणलं सत्संगत. पहिला अरुणदादा सत्संगत बघत होते, सत्संगत महात्माजींना न्यायचं होतं, पण अचानक त्यांचं काहीतरी साहेब आले, राहिलं सत्संगत. पहिल्या दिवशी गेले, म्हटले की एसटी काय अर्धा तिकीटवर मिळत नाही म्हणले सत्संगत, 83 रुपये किलोमीटर. म्हटले सर, म्हटले तुमची 83 घेऊन त्याच्यावर ट्रॅव्हल्स येते म्हटले 60 रुपये. काय करायचं सत्संगत? सत्संगत विवेचन केलं सत्संगत, 2 दिवस प्रयत्न केले सत्संगत. शेवटच्या दिवशी सर म्हटले असं असं झालंय, आता काय करायचं? त्यावेळी म्हटलं सत्संग शेवटचा एकदा प्रयास करा म्हटलं सत्संगत. गुरुच्या मनामध्ये जर असेल तर सत्संगत निश्चित, गुरुची कृपा असेल तर सत्संगत निश्चित आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल. म्हणून म्हटले सर, म्हटले मी ना एकटा जाणार नाही, तुम्ही पण चला. सत्संगत म्हटलं चला येतो सत्संगत. आणि सत्संगत त्या ठिकाणी डेपो मध्ये गेलो. का सांगतोय सत्संगत? हे माहिती असावं सत्संग संत महापुरुषांना. कारण सत्संगत आपण येतो, सत्संगत पिशवी ठेवतो, बसून जातो. तर समागम मध्ये जरा काय मागं पुढे झालं तर येणार, आम्ही आधी सांगितलं होतं, आधी पैसे दिलं होतं, ह्यांना कळत नाही काय, हे विशालांत करत नाही सत्संग. कारण गजू महाराजांना भरपूर अनुभव आहे सत्संगत, बऱ्याच वेळा गाड्या नेल्यात, काय काय बोलायला लागते सत्संगत, काय काय बोलणं खाऊन घ्यायला लागते. स्वतः सत्संग ड्रायव्हरच्या केबिन मध्ये बसायला लागते, ज्यानं गाडी केली त्याला सत्संगत, सगळं सत्संगत. मग सत्संगत याच्या पाठीमागचं प्रयोजन काय होतं की सत्संगत आपल्या महापुरुषांची सेवा व्हावी, महापुरुषांचे पैसे वाचावेत आणि सत्संगत ती सेवा समागमासाठी वापरता यावी, ती सेवा समागमासाठी वापरता यावी. आम्ही गेलो सत्संगत, गेलो अर्धाच केली, रिक्वेस्ट केली, डायरेक्ट सत्संगच्या डेपो मॅनेजर सत्संगत जे हाताखाली होते त्यांना फोन लावला, बोलवून घेतलं सत्संगत. ते काय जास्त लांबड सांगत बसत नाही आणि सांगितलं की सत्संगत त्यांना एसटी देऊन टाक. मग ही कृपा कोणाची सत्संगत? मी म्हटलं अर्ध्या तिकीट, हा म्हटलं अर्ध्या तिकिटात देतो सत्संगत. आम्हाला एसटी मिळायचं पंचायत होते आणि सत्संगत आम्ही म्हणतोय अर्ध्या तिकीट, म्हटलं अर्ध्या तिकीट मध्ये देतो सत्संगत. मग विचार करा, सत्संगत तुमची जर एवढी काळजी सद्गुरू करत असेल, तिथं बसायचंय सत्संगत आणि तिथं जाऊन उतरायचं. एसटी तर फुल झाल्या, एसटीत नावच नाही, तुम्ही दिला तरी पण घेणार नाही. 50 नावं एसटीला झाल्यात. प्रेमाने बोला. राहिल्या ट्रॅव्हल्स, राहिल्या ट्रॅव्हल्स मध्ये पण 30 नावं राहिल्यात, 30 झाल्यात, 20च राहिल्यात. किती? 20च राहिल्यात. आणि सत्संगत त्याच्यातले अजून आमच्या घरात त्यांनी घेतले नाहीत आणि ते घेतले की आणि आमच्या गाड्या फुल होतात. मग तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, हिने गाड्या केल्यात, ह्यांनी कसं जातात बघू. गुरु निघतोय महाराज. गाड्या ऑलरेडी भरलेल्या 20 नाव आहेत, ज्यांना खरोखर वाटते महाराज मला मिळून जायचं आहे, मिसळून जायचं आहे, त्यांनी सत्संगत नाव द्या. सर काय म्हटले, सत्संगत जरी सत्संगत जर एसटी फुल झाली, अजून महापुरुष झाले तर अनेक ट्रॅव्हल सांगून ठेवतो म्हणले. एक ट्रॅव्हल एक्स्ट्रा सांगून ठेवलेले आहे की सत्संग तुमचं नाव वाढलं तर सत्संग तुम्हाला मिळून मिसळून न्यायसाठी. सत्संग फक्त प्रयत्न करायचा सत्संगत तुम्ही की सत्संगत मला समागमला यायचं आहे. एवढे गीत झाली, एवढे विचार सांगितले, मला सद्गुरूचं दर्शन घ्यायचं आहे. कारण सत्संगत ज्यावेळी हा संत समागम सत्संगत मी बघेल, सत्संगत गुरुची दृष्टी सत्संगत माझ्यावरती पडेल, त्यावेळी खऱ्या अर्थानं सत्संगत आलेल्या जन्माचं सत्संगत सार्थक होणार, उद्धार होणार आहे सत्संग. आणि याच्याही पुढे जाऊन सत्संगत, आता एवढं सांगितल्यानंतर प्रत्येकाची इच्छा सत्संगत जर जागृत झाली असेल, महाराज माझं धान यायचं आहे पण सत्संगत मला पैसे नाहीत, त्याच्यासाठी पण नाव सांगणार नाही. एका महापुरुषांनी सत्संगत दाच्या अकाउंटवर पैसे मारले की महाराज ज्यांचं ध्यान आहे पैसे नाहीत ना त्यांना घेऊन जावा सत्संग, त्यांना
घेऊन जावा म्हणले सासंग. महापुरुष आणि काय करायचं सासंग? एका महापुरुषाने पैसे मारले सासंग. मला मगाशी सासंग 4 वाजता म्हटले ज्यांचं ध्यान आहे आणि यायला पैसे नाहीत असं कोण असेल तर सरांना सांगितलं. 2-3 नावं पण आल्यात माझ्याकडे. महाराज माझं यायचं ध्यान आहे पण पैसे नाहीत. म्हटलं चला यायची सोच तरी ठेवा सासंग. यायचा विचार तरी सासंगत माझ्या मनामध्ये पाहिजे सासंग. फक्त सासंगत तो भाव ठेवून सासंगत गुरुच्या दर्शनाला नाही. कारण सासंगत 4 तासाच्या अंतरावरती सद्गुरू येत आहेत आणि सासंगत मी जर सासंगत त्याच्यापासून अलिप्त राहत असेल, त्या दर्शनापासून अलिप्त राहत असेल, त्या सेवेपासून अलिप्त राहत असेल तरी सासंगत मला कुठेतरी सासंगत अजून गुरुचरणावरती सासंगत ते कर्म सासंगत मला करता आलं पाहिजे. गुरु सासंगत प्रत्येकाला सेवा देतो महाराज. प्रत्येकाला सेवेची संधी देतो सासंगत. फक्त ते करून घेता आले पाहिजे सासंगत. काय झालं सासंगत? परवाच सासंगत दाच्या मिसेसचा वाढदिवस होता आणि म्हटलं सगळ्या महापुरुषांना आपण घरी बोलवूया आणि सेवा करूया म्हटलं सासंगत. त्यावेळी सासंगत ते म्हणते की सासंगत सेवा तर करायची आहे पण सासंगत इथं बोलवून सासंगत 5-10 महापुरुषांना बोलवण्या परत सासंगत जो एवढा खर्च करणार आहे ना त्याची समागम सेवा करा म्हटले सासंगत. मग सासंगत हे माझ्या ध्यानात आलं नाही सासंगत. माझी बुद्धी केवढी संकोचित वृत्ती सासंगत. मी एक 20-25 महापुरुषांना घरी बोलवलं असतो, 4-5 हजार रुपये खर्च केले असते सासंगत. मग सासंगत एवढं करण्यापर्यंत सासंगत ती तुम्ही समागम सेवा करा म्हटले सासंगत. विचार करा सासंगत गुरु कुठनं मला जागृत करतो सासंगत. काय म्हणले? कुठनं सासंगत गुरु मला जागृत करतो सासंगत. मी जागृत होणं गरजेचं आहे सासंगत. नाहीतरी सासंगत आम्ही असतं आमच्या मनाचं चालतं सासंगत. महापुरुष घरी आले, सासंगत सेवा झाली, सासंगत गुरु मर्यादेमध्ये राहून सासंगत ती सेवा करायची. गुरु आदेशामध्ये सासंगत राहून सेवा करायची. त्यावेळी सासंगत तो आशीर्वाद मिळतो सासंगत. नाहीतरी मिळत मी मनानं बोलवलं सासंगत काय उपयोग होत नाही महाराज. कारण संत म्हणतात की मन मत डुबोए गुरु मत तारे, तू चलना मेरे मन गुरु के सहारे. सासंगत काय म्हणतात की सासंगत माझं अस्तित्व सासंगत गुरुच्या चरणावरती सासंगत संपवायचं आहे. मला सासंगत झुकून द्यायचं आहे आणि सासंगत गुरुचं मत सासंगत माझ्या जीवनामध्ये धारण करायचं. गुरुचं मत सासंगत माझ्या जीवनामध्ये. कारण जो सासंगत गुरुच्या वचनावरती चालतो, गुरु के वचनों पर चलना है मुश्किल मगर चलने वालों ने पायी है मंजिल. सासंगत म्हटले की गुरुच्या वचनावरती सासंगत आम्हाला चालताच येणार नाही म्हटले, पण सासंगत ज्यानं चालण्याचा प्रयास केला, सासंगत भले दुःख येऊ दे, संकट येऊ दे, सासंगत ठोकर बसू दे, पण सासंगत प्रयत्न सोडला नाही ना, तो सासंगत किनाऱ्याला गेला म्हणते. सासंगत प्रथमतः सासंगत जीवनामध्ये दुःख येतील, कष्ट येईल, सासंगत त्रास होईल, अडचणी येतील, सासंगत माया प्रबळ आहे. सासंगत कुणाच्या घटातून सासंगत ती डोकं वर काढेल, सासंगत माझ्या सहनशीलतेचा अंत बघेल. सासंगत एखाद्या वेळी सासंगत तुम्ही म्हणणार की हे संत महापुरुष आहे, सासंगत हे असं कसं बोललं, सासंगत हे ज्ञान घेतले की नाही, निरंकारी आहे की नाही, पण सासंगत तो संत सासंगत गुरु सासंगत ती माया त्याच्या रूपामध्ये जाऊन सासंगत माझी परीक्षा बघत असते की सासंगत तुझ्यामध्ये किती नम्रता आहे, तुझ्यामध्ये किती सहनशीलता आहे. सासंगत माया कुणाचंही सासंगत रूप घेऊ शकते. सासंगत एवढा सासंगत रावणाला सासंगत तिने सोडलं नाही. नवे 1400 वर्षे चांगदेवानं तपस्या केली होती, त्याला विश्वामित्राने तपस्या केली होती, तिला सासंगत त्या मायेनं सोडलं नाही. एवढी माया प्रबळ आहे. मग सासंगत नम्र होऊन सासंगत जन सासंगत गुरुचं चरण दळत राहिलं ना, त्याचं जीवन सासंगत सार्थकी झालं. सासंगत मला सासंगत जीवनात मध्ये कुणाला समोर आणायचं आहे की सासंगत मी माझ्या नावासाठी धडपडायचं नाही. महात्मा म्हणत होते माझं नाव नाही सासंगत, हे नाव कधी सासंगत कुठं जाईल काय सांगता येत नाही. मुखी बिकी सासंगत गुरुच्या मनात आलं तर उद्या सासंगत खाली बसवे, पण सासंगत माझं हे ध्यान असलं पाहिजे की माझ्या गुरुचं नाव मोठं झालं पाहिजे. सासंगत मी माझ्या नावासाठी धडपडायचं नाही. सासंगत माझ्या गुरुचं नाव सासंगत मोठं झालं पाहिजे. सासंगत ज्यावेळी सासंगत मी गुरुला समोर ठेवून गुरुला साक्षी ठेवून सासंगत कार्य कराल ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं सासंगत तुमच्या जीवनामध्ये एक सासंगत सुखाची पायरी सासंगत आमच्या जीवनामध्ये सासंगत यायला लागेल. सासंगत जो सासंगत स्वतःचं अस्तित्व दाखवायला गेला ना, सासंगत आपण म्हणतो ना हिटलर जगावरती राज्य करायचं होतं, सासंगत संपला. स्वतःचं सासंगत काही दावायला जायचं नाही. सासंगत गुरुला साक्षी ठेवून सासंगत गुरुला करता ठेवून सासंगत आपण जीवन जगायचं, तर सासंगत आम्हाला सुख येणार. म्हणून सासंगत आज तो प्रयास सासंगत हे सर्व संत महापुरुष सासंगत त्या ठिकाणी करत आहेत. म्हणून सासंगत तोच दृष्टांत सासंगत गुरु कार्यामध्ये जर आपण साथ देत राहिलो, सासंगत बडकर सासंगत
आपण सेवा करत राहिलो तर निश्चित सासंगत गुरु माझ्यावरती पण खुश होतो. सासंगत तो दृष्टांत आठवला म्हणून सासंगत परत एकदा सांगतो, प्रेमाने बोला. सासंगत एक चिमणी होती आणि चिमणी सासंगत काय करत होती, समुद्रातलं पाणी घेऊन सासंगत चोचीनं बाहेर टाकत होती. काय करत होती, चोचीनं सासंगत पाणी बाहेर टाकत होती. सासंगत तिची मैत्रीण आली आणि म्हणाली, तू काय करतेस? मी म्हटले, समुद्र सुकवते. म्हटले, काय डोसक्यावर पडल्यास काय? तुझी चोच केवढी, तू केवढी, आणि सासंगत तू चोचीनं सासंगत समुद्र आठवतेस? ते म्हणते, सल्ला नको, साथ दे. सासंगत काय म्हटले, सल्ला नको, ती समुद्र आठवू दे, नाही तर राहू दे. म्हटले, तुला करू वाटलं कर, नाही तर जा. सासंगत तिचा पण नाही झाला. मैत्रीण सासंगत, ती पण सासंगत काय करायला लागली, चोचीत पाणी घ्यायला लागली आणि बाहेर टाकायला लागली. सासंगत असं करता 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 सासंगत त्याची मैत्रीण करत 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 हजारो पक्षी सासंगत त्या समुद्रावरती आले. किती जण? हजारो करोडो पक्षी सासंगत त्या समुद्रावरती आले. प्रत्येक जण सासंगत आपल्या चोचीमध्ये पाणी घ्यायचा आणि बाहेर टाकायचा, आपल्या चोचीमध्ये पाणी घ्यायचा आणि बाहेर टाकायचा. आणि सासंगत असं करता करता ही बातमी कुणाला कळाली? गरुडाला. कुणाला? गरुडाला. गरुड माहित आहे की नाही? कुणाचं वाहन आहे? गरुड हे कुणाचं वाहन आहे? विष्णू देवाचं वाहन आहे. सासंगत गरुड जायला निघाला. सासंगत जायला निघाला त्यावेळी सासंगत विष्णू म्हणतात, अरे कुठं चाललायस? त्यावेळी म्हणतो सासंगत, समुद्र आटवायला. काय म्हणतोय? समुद्र आटवायला. विष्णू देव म्हणतात, अरे तू चाललायस, माझा पळाभाऊ आहे इथं. सासंगत, मला बाकीचं सगळं बघायचं आहे, तू माझं वाहन आहेस, आणि तुम्ही सगळे तुमचे खानदान जरी आलं तर काय समुद्र आटणार? काय म्हणतो विष्णू? तुमचं अख्खं खानदान सासंगत जेवढी बी सगळी पशु पक्षी आला तरी सासंगत काय समुद्र आटणार? समुद्र का आटवायचं होतं त्या चिमणीला माहिती आहे तुम्हाला? का आटवायचं होतं? प्रेमाने बोला. काय झालेलं होतं की त्या समुद्रानं सासंगत त्या चिमणीची पिलं आपल्या पोटामध्ये घेतलेली होती आणि तो राग सासंगत त्या चिमणीचा त्या समुद्रावरती होता, म्हणून सासंगत ती समुद्र आटवायला निघालेली होती. काय निघालेली होती? समुद्र आटवायला निघालेली होती. आणि सासंगत आता गरुडाला असं म्हटल्यानंतर गरुड तर गप बसावं का नाही? देवाचं वाहन आहे, आपल्याला पगार मिळतोय, आपल्याला होतंय, कशाला तिकडे जायचं? सासंगत माझी रोटी चालल्या. सासंगत काय देणं घेणं म्हणून गप बसावं का नाही? त्यानं पण सासंगत विष्णूला काय म्हटलं माहित आहे का? सल्ला नको. देवाला सासंगत गरुड मध्ये, तुमचा काय देवा मला सल्ला देणार असला तर साथ द्या, नाहीतर भाषण नको. सासंगत विष्णूचा पण नाईलाज झाला. काय झाला? कारण एकदा गरुड गेला तर सासंगत कारभार कसा हरकायचा? म्हटले, चाललायस तर चल बाबा, म्हटले मी पण येतो. आणि सासंगत विष्णू आलेलं बघितल्या सासंगत समुद्राचा थरकाप उडाला. कारण 3 लोकांचा मालक सासंगत त्याच्या हातामध्ये आलं. त्याला समुद्र आठवायला किती वेळ लागणार आहे सासंगत? त्यावेळी सासंगत विष्णू म्हणतायत, जे सासंगत ज्या चिमणीचं सासंगत ते पिले घेतलायस ते परत दे, नाहीतरी सासंगत तुझं काय खरं? ते समुद्र सासंगत विष्णूला म्हणते, देवा तुम्ही काय येऊ नका, मी घेतलेली तिची पिल्लं परत देतो. सासंगत काय करतो? परत देतो. सासंगत त्या समुद्रानं पिल्ली सासंगत त्या चिमणीची परत दिली. याच्यातून सासंगत मला शिकायला काय मिळतं? सासंगत बहुत काही असू दे, सासंगत उदाहरण काही असू दे, सासंगत ज्यावेळी सासंगत एका मुठीनं सासंगत सगळेजण सासंगत त्या कार्याला लागले. सासंगत त्यावेळी सासंगत तिथं परमेश्वरालाही सासंगत यावं लागलं. तद्वत सासंगत आपण जसं की एका वज्र मुठीनं सासंगत गुरुचा आदेश फॉलो केला की म्हटले ब्रॅच मध्ये सेवा करा, सासंगत तिथं गुरुला यश द्यावं लागलं. सासंगत तसं सासंगत माझ्या सत्संग मध्ये, प्रत्येकाच्या सत्संग मध्ये सासंगत ही माझी सत्संग आहे, मला ती सेवा करायची आहे अशी भावना जोपर्यंत माझी होणार नाही ना तोपर्यंत सासंगत मला त्याच्यामध्ये समाधान, आनंद, सासंगत जी माझी अपेक्षा आहे ते पूर्णत्वाला जाणार नाही. सासंगत मला झुकून देऊन सासंगत त्या ठिकाणी काम करावं लागेल. कारण सासंगत आपण सासंगत जर नाही सांगितलं, आपण सासंगत जर एखादा ज्यावेळी आम्हाला सर्वांना माहित आहे सासंगत स्वामी विवेकानंद सासंगत परवा जयंती झाली ना. सासंगत स्वामी विवेकानंदांचे वडील सासंगत कोण होते? वकील होते, बरोबर ना? मला प्रेमाने बोला. आणि सासंगत ज्यावेळी ते सोप्यामध्ये बसलेले होते सासंगत आणि वडिलांनी विचारलं सासंगत
की तुला काय व्हायचं आहे. त्यावेळी सासंग त्यानं सांगितलं की मला टांगेवाला व्हायचं. काय व्हायचं आहे? सासंगत वडिलांना राग आला. मी म्हटले वकील एवढं प्रतिष्ठित सासंगत मुलाला बद 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 बडवलं. सासंगत काय केलं? स्वामी विवेकानंद सासंगत बडवलं आणि बडवल्यानंतर रडण्याचा आवाज सासंगत त्यांच्या आईच्या कानावरती काय पडला? आवाज पडला. सासंगत मूल का रडायला लागले म्हणून सासंगत बाहेर सासंगत आल्या. सासंगत डोळे भरलेले होते, नाकातनं तोंडातनं सासंगत सगळीकडे धारा लागलेल्या होत्या. सासंगत आई ती आई असते महाराज. बघा आपलं पोरग मातीत खेळू दे, घाणीत खेळू दे, सासंगत पाण्यात किवचू दे, सासंगत लय काय सांगणार नाही, तुमच्या लक्षात येईल. सासंगत खातं पण त्यातच, कालवतं पण त्यातच सगळं. आणि त्यावेळी सासंगत जर तिथं वडील असलं तर आपल्या पोराला उचलून घेते का? बघा घेतात काय? घेताय का महाराज? नाही. कशाला खेळाला म्हणून एक रपाटा मारतात सासंगत. पण तीच माऊली सासंगत आपली आई असते ना महाराज, ती आई येते सासंगत ज्या अवस्थेमध्ये आहे ना त्या अवस्थेमध्ये सासंगत उचलून घेते, आपल्या कडेवरती ठेवते, सासंगत घेते घेऊन सासंगत त्याचा हातपाय धुते, सासंगत त्याला काय वाटेल ते सासंगत करते, त्याचा नटापटा किती पण राड होऊ दे, सासंगत मातीत खेळू दे आणि पाण्यात खेळू दे, सासंगत ती माऊली असते सासंगत. आणि सासंगत अशी माऊली सासंगत आलं आणि सासंगत विवेकानंदांना कडेवर ते घेतलं सासंगत आणि म्हणले सासंगत काय झालंय रडायला. त्यांनी हकीकत सांगितली. सासंगत असं असं झालं आणि मला काय होणार होते विचारलं म्हणून सासंगत वडिलांनी मारलं. सासंगत आईनं सासंगत आतल्या घरामध्ये आतल्या रूम मध्ये नेलं आणि सासंगत तिथं एक चित्र लावलेलं होतं रथाचं. सासंगत एक रथ होता त्याचं चित्र लावलेलं होतं आणि सासंगत त्या रथाकडे सासंगत बोट केलं आणि म्हटले तुला जर टांगेवालाच व्हायचा आहे ना तर सासंगत त्या श्रीकृष्णासारखा हो म्हणले. सासंगत जो 3 लोकांचा मालक आहे, ज्याच्या हातामध्ये सर्व सत्ता आहे, सासंगत नवे नवे तर टांग्याच्या सासंगत दोऱ्या पण आहेत, तसा सासंगत टांगेवाला हो म्हणले. सासंगत तेवढा शब्द सासंगत, तेवढाच शब्द सासंगत स्वामी विवेकानंद घेतला. जगभर भारतभर भ्रमण केलं आणि सासंगत युवकांना प्रेरणा दिली. सगळ्यांना सासंगत तुम्हाला तो इतिहास माहिती आहे, ते घडवते ती माऊली असते. सासंगत प्रेरणा देण्याचं सासंगत कार्य सासंगत माऊलीने केलं म्हणून सासंगत त्याच्या जीवनामध्ये सासंगत तो प्रकाश पडला. तसं सासंगत मला जर नवीन महापुरुषांना घेऊन जाऊन सासंगत त्या ठिकाणी समागम मध्ये जर प्रेरणा देता आली, सासंगत गुरुचरणावरती नेऊन सासंगत जर सोडता आलं, महात्माजींनी जसं सांगितलं दादानी की सासंगत नवीन महापुरुषांना घेऊन सासंगत नेता आलं तर सासंगत जरूर घेऊन जावं. गुरु सासंगत त्याचं जीवन बदलवणार आहे, ते त्याच्या हातामध्ये आहे. सासंगत माझं न्यायचं काम आहे तिथवर फक्त, आणि जीवन बदलवायचं काम सासंगत सद्गुरूच आहे. फक्त सासंगत ती प्रेरणा, तो आवाज सासंगत देणं गरजेचं आहे. अतिशय जवळ सासंगत सद्गुरू सासंगत जवळ आलेले आहेत. सासंगत एका हाकेच्या अंतरावरती सासंगत सद्गुरू आलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी सासंगत, अजूनही सासंगत मनामध्ये काही दागदुग असेल किंवा सासंगत काही अडचण असतील तर सासंगत तिथं चंद सर आहेत, गोष्टी सर आहेत. सासंगत अतिशय आरामदायी मध्ये सासंगत तिथं बसलं की तिथं उतरायचं आहे सासंगत. आणि आता सासंगत ज्यांची नावं फायनल झालेली आहेत ते महात्मा सासंगत इथं बसची नावं सासंगत ज्यांची फायनल झालेले आहेत त्यांचे वाचून दाखवतील सासंगत. आणि यद कदाचित कुणाला वाटत असेल मला ट्रॅव्हल्स मधून यायचं आहे, सासंगत पैसे असू द्यात नसू द्यात पण सेवेचा भाव आहे, तुम्हाला समागम बघायचा आहे, अशाने पण सासंगत नावं द्या. कारण 30 भर सासंगत नावं झालेली आहेत, 20 भर आहेत सासंगत, त्याच्यामध्ये सासंगत तुम्हाला ऍडजस्ट करून सासंगत जायचं आहे. त्यामुळे सासंगत आजच दोन्ही गाड्या फायनल होतील. इथून पुढे जर सासंगत बसची भरती होत असेल किंवा सासंगत तुम्ही म्हटला सासंगत महाराज आम्हाला यायचं आहे काय तर नियोजन करा, तरी सासंगत आपल्याकडे मिनी ट्रॅव्हल्स पण उपलब्ध होणार आहे. 25 सीटांची सासंगत, सासंगत तेही सासंगत सहज सेवा करणार आहे. कारण सासंगत ट्रॅव्हल्सचं एक वैशिष्ट्य सांगतो, सासंगत ट्रॅव्हल्स कशी मिळाली. एसटी तर सासंगत सद्गुरूची कृपा झाली, पण सासंगत ट्रॅव्हलचा रेट बघितला तर सासंगत 55-60 रुपये किलोमीटर सासंगत होता. आणि सासंगत फक्त ध्यान केलं, नामस्मरण केलं. सासंगत सरांनी फोन लावला, म्हटले सासंगत असं असं आमचं मुखी भेटा येणार आहे. फोन मुखी म्हटलं तुम्ही चला सासंगत. त्यावेळी सासंगत गेल्यानंतर सासंगत त्यांनी सासंगत तोच रेट सांगितला. सर म्हणले सासंगत हे बाकीचं मला काय माहित नाही म्हणले, आमचे 3 लोकांचा मालक सद्गुरू सासंगत, आम्ही जवळ येत आहेत पुण्याला आणि आम्हाला सगळ्यांना जायचं आहे, कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून सासंगत आम्ही तुमच्याकडे ट्रॅव्हल्स ठरवायला आलोय, तुम्ही आम्हाला किती देणार आहे सांगा सासंगत. तेव्हा म्हटला काय द्यायची ती द्या. एवढं म्हटल्यानंतर सर म्हटले पाठदिशी एसटीचा रेट द्या, फुल तिकीट. म्हणले अहो 4 दिवस ट्रॅव्हल्स तुमच्याजवळ थांबवायला लागणार, ते बाकीच काय मला माहित नाही म्हणले सासंगत. एसटीला जायला 500 रुपये तिकीट आहे ना,
तेवढंच देणार, यायला 500 रुपये तेवढे देणार. मग सासंग जर तुम्हाला एसटीच्या रेटमध्ये ट्रॅव्हल्स गुरु उपलब्ध करून देत असेल, सलगरातलं तिकीट सांगितलं बरं का, तुम्ही म्हणणार मिरजेतनं आम्ही काही गेलो नाही का, सलगरातलं तिकीट आम्ही त्या एसटी डेपोत जाऊन किती सलगरातलं किती तिकीट आहे, बेळंकीतलं किती तिकीट आहे, या सगळ्या तिकीटचं सासंग सारांश काढून मग गाड्या ठरवल्या. अंदाजे काय सांगेवागे नाही सासंग. त्यामुळे सासंगत एसटीच्या रेटमध्ये जर सासंगत आम्हाला ट्रॅव्हल्स मिळत असेल तर सासंगत अनेक गुरुची कृपा काय करायला पाहिजे. सासंग अहो वाढून पुढे ताट ठेवलंय, फक्त सासंगत आम्हाला खायचं आहे. वाढून ताट ठेवलेलं आहे, फक्त खायचं आहे. सासंगत ते खाऊया आणि सासंगत आमचं जीव तृप्त करूया सासंगत. म्हणून सासंगत या तो प्रयास करूया की सासंगत मला जास्तीत जास्त सासंगत कसं सेवेला जाता येईल. आणि अजूनही सासंगत महात्मा मगाशी बोलून गेले की सासंगत अजूनही कुणाला वाटत असेल मला समागम सेवा करायची आहे तर सासंगत त्या ठिकाणी समागम सेवा तुम्ही अजूनही करू शकता सासंगत. म्हणून सासंगत या वेळेनं मर्यादा गाठलेली आहे. सासंगत राहिलेलं जे आहे ते समागम नंतर. सासंगत आज काय मी मनाने इथं बसलो नाही. सासंगत झोनल कुंड ड्युटी लागली होती, ड्युटीच्या 8 महिन्याचा आधी तयार होतोय आणि सासंगत बघितलं. सासंगत या आठवड्यात ड्युटी कोणाच्या तर दाचंच नाव होतं सासंगत, म्हणून म्हटलं मुंबईवरून येणार आहे. तुम्ही सलगरातनं म्हटलं तर आला ना, प्रेमाने बोला. म्हणून सासंगत जी झोनलची सेवा होती तो सासंगत गुरुचा आदेश समजून सासंगत दास या ठिकाणी बसलेले आहेत. आणि सासंगत तीच रेहमत सासंगत सर्वांच्या वरती राहावी आणि सासंगत गुरुचा आदेशात सासंगत तुम्ही आम्ही पात्र होऊया सासंगत. कारण गुरु सासंगत आम्हाला सेवा देतोय, आपण कुणाची सेवा थांबवायची नाही. सासंगत एखादा जर येत असेल म्हटलं सासंगत कोणतर म्हणतोय बघा जनामाताचे कुठे झाल्यात काय म्हाताऱ्या, त्या आजीला कुठं नेऊ वडत, हिला कुठं बघायची. सासंगत कसं नेऊ म्हणायचं नाही. सासंगत त्याला सेवेपासून वंचित करायचं नाही. सासंगत दासने सांगितलं तुम्ही चला, कोण नाही नेलं तरी मी आहे. म्हणून सासंगत म्हटले आता आम्ही शेवटच्या घटक्यात आहे. म्हटले महाराज आमचं उतरतं वय लागले, आम्हाला दर्शन घेऊ दे. ही सगळी तरणी पळून जातील, आम्हाला कोण बघायचं, तुम्हाला गुरु बघते. सासंगत फक्त यायचं धान ठेवा सासंगत. म्हणून सासंगत म्हटलं कोणी असेल, एखाद्याचं यायचं ध्यान असेल, एखाद्याला गुरु सासंगत नेत असेल, त्याला थांबवण्याचं, त्याला सेवेपासून आलिप्त करायचं आपण काम करायचं नाही. सासंगत त्याच्यावरती गुरु खुश आहे ना, मग सासंगत आपण कशामध्ये त्याला अडचण बनायचं. म्हणून या तर त्या सासंगत त्या सेवेमध्ये सासंगत सत्कार राहूया आणि सासंगत गुरुच्या आदेशा उपदेशा सासंगत त्या ठिकाणी पात्र राहून सासंगत सर्वांच्या प्रसादाची व्यवस्था सासंगत त्या ठिकाणी केलेली आहे. कारण माता शिंदे माता यांची सासंगत प्रसादीची सेवा होती आणि त्यात आड म्हणून सासंगत निस्ता मनामध्ये आलं. सासंगत सगळ्यांना आदेश दिला की तुम्ही हे करून घेऊन या. सगळ्यांनी सासंगत कुठलंही किंतु परंतु न करता सासंगत. बरेच जण सासंगत सेवा करतात, मोठ्या मोठ्या कार्यक्रमांची सेवा करतात, पण सासंगत ज्या महापुरुषांना सेवा मिळत नाही, ज्यांचं ध्यान असतं सासंगत आम्हाला पण सेवा मिळावी अशांना म्हटलं महाराज तुम्ही सर्वांच्या अगोदर सेवा द्या. म्हटले त्यांचं काही असू दे म्हटलं. सासंगत फुलाची पाकळी सासंगत घेऊन तुम्हा सर्वांच्या प्रसादीची सेवा सासंगत त्या ठिकाणी केलेली. सर्वांनी प्रसादी करून प्रस्थान करायचं आहे. जसं ग्रुपवरती कोण असेल नसेल आपल्या ब्रँचसाठी सासंगत टेंट नंबर 310 हा अधिकृत झालेला आहे. इकडं तिकडं कुठल्याही टेंट मध्ये माझं हित आहे, माझं पाहुणा आहे, ते आहे, कुणी सासंगत इकडं तिकडं फिरायचं नाही, बसायचं नाही. आपल्याला जो अधिकृत टेंट मिळालेला आहे 310 नंबरचं बाल प्रदर्शनाच्या पाठीमागं सासंगत, त्यामध्ये सासंगत आपल्या ब्रँचची राहण्याची व्यवस्था सासंगत या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही कुठेही जावा, कसंही जावा, पण 310 मध्ये सासंगत आपण राहायचं आहे. हा गुरुचा आदेश आहे. त्यामुळे सासंगत आपण त्या आदेशाला पात्र राहूया. महात्मा सासंगत एक 5 मिनिटांमध्ये बसचीही नावं वाचतील, ट्रॅव्हलचीही नावं वाचतील. आणि सासंगत अजून कोणाला यायचं असेल, माझं नाव घ्यायचं राहिलंय महाराज माझं ध्यान होतं, अशाने सासंगत नावं देऊन गुरुच्या आशीर्वादाला पात्र राहूया. येत्या रविवारची सासंगत जसं मगाशी महात्माजींनी अनाउन्सिंग केलं की येत्या रविवारची सासंगत सत्संग होणार नाही. 28 तारखेपर्यंत कुठलीही सत्संग सासंगत होणार नाही. त्यामुळे सर्वांनी सासंगत आपण समागमाला पोहोचायचा. ज्यांना सासंगत खरोखर अडचण आहे, कारण गायकवाड महाराज सारखे महात्मा म्हणतात येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी गुरुनं सासंगत www.निरंकारी.org सासंगत या वेबसाईटवरती आपण त्या लाईव्ह समागमाचा आनंद घेऊ शकता. फक्त सासंगत इथं बसून बघायला मिळते म्हणून इथं कोणी राहायचं नाही. सासंगत समागम करायचा आहे. सर्वांनी सासंगत गुरु कार्यामध्ये सहभागी घेऊन सासंगत गुरुच्या आशीर्वादास पात्र व्हायचं. प्रेमाने बोला. सासंगत आणखीन एक आपल्या चरणावरती अरदास प्रार्थना सासंगत की बऱ्याच वेळा सासंगत महापुरुष सेवेमध्ये असतात. आपले दत्तात्रय यादव महात्माजींचा उद्या वाढदिवस आहे. सासंगत
तुम्ही सर्वांनी सासंगत, कारण पुढल्या आठवड्यामध्ये सत्संग नाही, तुम्ही सर्वांनी सासंगत महात्माजींना, दत्ता महात्माजींचा आणि दादासाहेब कोळेकरजी तेही सासंगत महात्मा सत्संगला येतात. त्या दोघांनाही सासंगत तुम्ही 20 तारीख सासंगत आशीर्वाद द्या की सासंगत त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, निरंतर सत्संग सेवा नामस्मरण सासंगत सदोदित घडावं आणि संत महापुरुषांच्या सेवेमध्ये सासंगत हे महापुरुष सासंगत नेहमी राहावेत. हीच एक अर्धाच प्रार्थना सासंगत तुम्ही आम्ही सर्वांनी सद्गुरूच्या चरणावरती जोगेशामध्ये करायचे आहे. सद्गुरु माता सुदीक्षा जो मगाशी सत्कार केला तो दाचा नसून स्वयं सद्गुरूचा सत्कार आहे. देवी मातांचं ध्यान असेल मनोकामना असेल ते सद्गुरू मातांच्या कृपेने पूर्ण व्हावे. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. प्रथमतः